नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना 80% अनुकूलता दर्शवतो. सर्व क्षेत्रामध्ये अनुकूल गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. विशेषतः पूर्वार्ध जो आहे त्या पूर्वार्धात बरीच आपली रेंगाळलेली कामं, सरकारी कामं, बँकांची कामं, अशी बरीच रेंगाळलेली कामं या महिन्याच्या पूर्वार्धात मार्गी लागतील. ज्या काही कारणांनी ती कामं अडून राहिले त्याचे पेपरवर्क पूर्ण करणे किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्यांची पूर्तता करणे, ह्या गोष्टी जर आपल्याकडून वेळच्या वेळी झाल्या तर ह्या सगळ्या गोष्टींना गती मिळेल आणि त्या गोष्टी पटापट पुढे सरकतील पूर्वार्धामध्ये, असं या ठिकाणी दिसून येतं. तर अशा कामासाठी तुम्ही थोडा पुढाकार घ्या, त्याला प्रायोरिटी द्या आणि ते काम लवकरात लवकर कसं होईल यासाठी तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका. म्हणजे ह्या ग्रहस्थितीचा फायदा तुम्हाला योग्य प्रमाणात उठवता येईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेषतः फुफ्फुस किंवा त्याविषयीचे आजार तुम्हाला थोडे त्रास देतील. त्याची कारणं पूर्वी घडलेली असतील, पण तो आजार थोडासा असा बळावेल किंवा खोकला, कोरडा खोकला, अशा प्रकारे फुफ्फुसांशी रिलेटेड काही ना काहीतरी आजार तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येत आहेत. त्याला काही ॲलर्जी कारणंसुद्धा असू शकतं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला लाभत नाहीत अशा गोष्टींचं सेवन केल्यामुळे, काही सवयीमुळे, काही काय म्हणूया आपण व्यसनामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. तर हा त्रास वाढू द्यायचा नसेल तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कंट्रोल करा, म्हणजे तुमच्या प्रकृतीवर खूप काही हानिकारक घडणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी दिसतो. उद्योग करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना वरिष्ठांचा एक आशीर्वाद या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळेल. जे नोकरी करतायत, जे नियमितपणे आणि इमानीतबारे जे नोकरी करणारे जे लोक आहेत, वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य मानून जे काही लोक काम करतात त्यांना वरिष्ठांची कौतुकाची थाप या महिन्यात पडेल आणि त्यांची वाहवा केली जाईल असं या महिन्यात दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन केली तर साहजिकच त्या गोष्टीचा तुम्हाला पुढे फायदा जो आहे तो दिसून येईल आणि तो तुम्ही फायदा करून घ्या असा मला सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. जे लघुउद्योजक किंवा स्वतःचा धंदा करणारे असे जे काही लोक आहेत त्यांना या पूर्वार्धामध्ये, पहिल्या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये त्यांना उत्तमोत्तम संधी चालून येतील. नवनवीन प्रयोग ते आपल्या उद्योगामध्ये करू शकतात आणि यशस्वीरित्या राबवू सुद्धा शकतात. अशा सगळ्या शक्यता या ठिकाणी दिसून येतात. उद्योगामध्ये पहिल्या पूर्वार्धात चांगल्या प्रकारे भरभराट आणि उत्तरार्धामध्ये बाकीच्यांची साथ, अशा दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण जे आहे ते मागील पानावरनं पुढे चालू असं दिसून येत आहे. पण तेवढ्यावर तुम्ही संतुष्ट असता कामा नये. अभ्यास करणाऱ्या मुलांनी एकच लक्षात ठेवायचं की एकच उद्दिष्ट तुमचं आहे की ते चांगल्या मार्काने पास होणं आणि चांगल्या गोष्टींचं ज्ञान अवगत करून घेणं. या दोन गोष्टी तुमची सतत करायला हव्यात. त्या गोष्टी थांबता कामा नयेत, कारण तुमच्यावर ही एकमेव जबाबदारी आहे. केवळ मागील पानावरनं पुढे चालू हे जे आहे एवढं धोरण तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही जास्त उत्सुकता किंवा अभ्यासाबद्दल जास्त इंटरेस्ट ठेवून तुम्ही आपली उत्सुकता वाढवायला पाहिजे, कुतूहलता वाढवायला पाहिजे आणि आपलं ज्ञान जे आहे ते कसं वाढीस लागेल याबद्दल सतत चिंतन केलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेता येईल. कौटुंबिक बाबतीत जर म्हटलं तर मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला या महिन्यात काही वेळा ऐकावा लागेल, कारण त्यांचा अनुभव, त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले जे काही विविध अनुभव असतील त्या अनुभवाचा फायदा त्या आयता तुम्हाला करून देतील आणि तो अनुभवाचा फायदा तुम्ही करून घ्यावा. असे ज्येष्ठांचे बोल आणि ज्येष्ठांचे अनुभव तुम्ही शिरसावंद्य मानावेत, म्हणजे तुम्हाला त्यातून काही कमी पडणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. आपला मित्रपरिवार
आणि अगदी जवळचे भावंडासारखे वागणारे जे काही मित्रपरिवार आहेत ते तुम्हाला या महिन्यात अतिशय चांगल्या प्रकारे मोलाची साथ देतील. थोडासा प्रवास त्यांच्याबरोबर मित्रपरिवाराबरोबर प्रवास दिसतोय. काही कार्यामध्ये मंगल कार्यामध्ये तुमचा भाग घेण्याचं प्रमाणसुद्धा या महिन्यात वाढेल किंवा त्या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घ्याल असं दिसतं आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल आणि तो आनंदसुद्धा तुम्हाला एक विशेष प्रकारचं सुख देऊन जाईल असं या ठिकाणी दिसून येतं. जे आपल्या लग्नासाठी प्रयत्न करतायत किंवा आपल्या जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांना या महिन्यामध्ये खूप अनुकूल कालावधी आहे. तुमचं योग्य सिलेक्शन तुम्हाला यावेळेला करता येईल आणि योग्य अनुरूप तुम्हाला जोडीदार जो आहे तो कायमस्वरूपी असं मिळेल असं या महिन्यात दिसून येतं. हे होतं वृश्चिक राशींना मार्गदर्शन.